भारत आणि दक्षिण कोरिया यांनी हरित आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घ्यावा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. या वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 6.4% राहील असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात व्यक्त. भारत आणि जर्मनी यांच्यातली धोरणात्मक संरक्षण भागीदारी मजबूत करण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून 3 दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर. गव्हाचं उत्पादन आणि पुरेसा साठा लक्षात घेऊन केंद्र सरकारनं दिली अतिरिक्त 25 लाख टन गव्हाच्या निर्यातीला मंजुरी. प्रादेशिक तफावत कमी करून सर्व जिल्ह्यांचा समतोल विकास साधण्यावर भर देत सर्व विभागांनी कालमर्यादेत ठोस कृती आराखडा निश्चित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. आजपासून पुकारलेल्या संपात सहभागी होणाऱ्या राज्यातल्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा सरकारचा इशारा. आणि मुंबईसह राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस येत्या 2 दिवसात. राज्यात विविध भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त. नमस्कार.